नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सोमवारी आपल्याकडे गोकुळाष्टमी आहे, तर त्या निमित्ताने मी आज तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट सांगते. गोपीचंदन नावाची आगळी वेगळी गोष्ट सांगते. तर कृष्ण जन्म ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण कृष्ण जन्म करतो आणि दुसऱ्या दिवशी दहीकाला करतो. ते गोविंदा रे गोपाळा करत येतात, दही हंडी करतात, एकावर एक थर रचवतात आणि हंडी फोडतात, त्याला काला म्हणतात. तर आता कृष्णाचा जन्म कसा झाला, कुठे झाला, कुठच्या परिस्थितीत झाला, हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी सांगितलं असेल. नसेल सांगितलं तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा, मी त्याही गोष्टी तुम्हाला सांगेन. पण मला असं वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला बहुतेक माहिती असतील, म्हणून आज जरा वेगळी गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव आहे गोपीचंदन. तर कृष्णाचं बालपण गोकुळात गेलं. अगदी जेव्हा तो लहान होता त्यांनी ज्या काही नटखटगिरी केली, खोड्या काढल्या लोकांच्या, कुठे माखन चोरी केली, त्याच्यानंतर वासुकी ह्या कालिया नागाला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गोकुळात. मग तो थोडा मोठा झाला. मोठा झाल्यावर तो गेला मथुरेत. मथुरेत गेल्यावर त्यांनी कंस, चाणूर, मुष्टिक अशा राक्षसांना तिथे मारलं. मग मथुरेनंतर तो गेला राहायला द्वारकेत. द्वारकेत राहायला गेला तेव्हा तिथे त्याचं लग्न झालं होतं. त्याच्याबरोबर त्याची पत्नी रुक्मिणी पण होती आणि असेच चालले होते, संसारातले दिवस आरामात चालले होते. तर काय झालं, एक दिवस असंच बसल्या बसल्या रुक्मिणी मातेने त्यांना विचारलं की काय हो, तुमचं सगळ्यात जास्त प्रेम त्या गोकुळातल्या गोप गोपींवर का आहे? ज्या फिमेल असतात त्यांना गोपिका म्हणतात आणि जे मेल होते त्यांना गोप म्हणतात. तर त्यांच्या मैत्रिणी पण होत्या आणि मित्र पण होते. आता आपण लहानपणी जिथे राहतो ते सगळे आपले आजूबाजूचे मित्रमैत्रिणी होतातच ना. तर ते रुक्मिणी मातेच्या लक्षात येतं बोलताना वगैरे की यांचं सगळ्यात जास्त प्रेम अजूनही त्या लहानपणीच्या गोपांवर आणि गोपींवर आहे. म्हणून ती विचारते की त्यांच्यावर सगळ्यात जास्त तुमचं प्रेम का आहे? तर कृष्ण असतो, कुठचीही गोष्ट पुराव्याशिवाय सांगायची नाही, हा जणू काही त्याचा सिद्धांतच होता. लाईफ टाईम त्याचं ते हेच होतं की पुरावा द्यायचा आणि मग बोलायचं. तर तो हसतो आणि म्हणतो सांगेन सांगेन म्हणून बोलतो आणि काही बोलत नाही. आणि नंतर काय होतं, काही दिवसांनी कृष्ण आजारी पडतो. त्याच्या छातीत दुखायला लागतं, जळजळ करतं, इथे जळजळ करतंय. आता हल्लीच्या भाषेत कदाचित आपण त्याला ॲसिडिटी म्हणू. ॲसिडिटी होते त्या माणसाला, पोटात, छातीत, कशाजवळ जळजळ होतं ना, तसं त्याला ते जळजळ व्हायला लागतं. दुखतंय होतं. त्यावेळेचे जे वैद्य, डॉक्टर, हाकीम होते ते सगळे बोलवले. सगळ्यांनी कृष्णावर उपचार केले, पण काही केल्या त्याची ती जळजळ थांबेना, त्याच्या छातीत दुखणं थांबेना कृष्णाच्या. किती त्या लोकांनी उपाय केले, खूप उपचार केले कृष्णावर, पण काय केलं त्याला बरंच वाटेना. शेवटी त्या वैद्य लोकांच्या पण लक्षात आलं, अरे हा सगळा जगत पालक, सगळ्या जगाला सांभाळणारा, ह्याला काय बरं नाहीये? असं होईल काय? त्याला त्याच्यावरचा उपाय माहित नाही असं होईल का? जगन्नियता तो. मग ते जे वैद्य होते ते त्यालाच शरण गेले, बोलले कृष्णा हे आमच्याच्याने बरं होणार नाहीये, तू सांग ह्याच्यावर काय उपाय आहे तो. तेव्हा तो कृष्ण सांगतो की ह्याच्यावर उपाय एकच आहे, ते म्हणजे माझे जे कोणी भक्त आहेत त्यांनी आपल्या पायाखालची माती जी आहे, ती पायाखालची माती पायाने रगडून मला द्यायची. मग त्या मातीमध्ये मी पाणी घालून त्याचा लेप करून इथे लावीन, म्हणजे मला बरं वाटेल. भक्तांनी आपल्या पायाखालची माती पायाने आणखीन रगडायची, म्हणजे जरा स्मूथ करायची, मऊ करायची आणि ती माती द्यायची. ती माती पाण्यात भिजवून त्याचा लेप करून लावलं तर मला बरं वाटेल. ते भक्त कोण? तर पहिली रुक्मिणी माताच तिथे होती, तिच्यावरच तो प्रसंग आला की माती पायाने रगडायची, मऊ कशी बारीक करायची आणि द्यायची. पण तिला असं झालं, अहो तुम्ही माझे पती परमेश्वर आहात, मुळातच तो परमेश्वर भगवान कृष्ण आणि त्यात तो तिचा पती, तर माझ्या पायाखाली रगडलेली माती मी तुम्हाला कशी देऊ? हाताने रगडलेली असती तर गोष्ट वेगळी, मला नरकात जायला लागेल, तुम्हाला मी असं कसं देऊ, असा तिला प्रश्न पडतो. कृष्ण काही बोलत नाही, पण म्हणजे बायकांच्या दृष्टीने विचार केला तर बरोबरच आहे की जर पती परमेश्वर आहे तर परमेश्वराला अशी पायाने रगडलेली माती कशी द्यायची? ती म्हणते मी कशी देऊ, मला नरकात पण जागा मिळणार नाही, माझ्या पती परमेश्वराला मी अशी पायाने रगडलेली माती दिली तर मग दुसरं कोण असं करता करता ती बातमी सगळ्या द्वारकेत पसरते. पण लोकांना हेच वाटतं की अरे
आपल्या देवाला माती द्यायची आहे, पण ती आपल्या पायाने रगडलेली माती कशी द्यायची? द्वारकेचा तो राजाही होता, द्वारकाधीश, द्वारकानाथ त्याला बोलतात. तर आपल्या राजाला आपण अशी माती कशी द्यायची हाही प्रश्न लोकांना पडला. त्याच्यामुळे लोकांचं मन धजेना त्याला माती द्यायला, पायाने रगडून अशी माती द्यायला मन धजेना. द्वारकेत ही बातमी पसरली, असते असते ती मथुरेत गेली. मथुरेत सगळ्यांना हाच प्रश्न पडला की कृष्णाला माती हवे, पण ती पायाने रगडलेली. तर कृष्णाला पायाने रगडलेली माती कशी द्यायची? आपल्यालाही जरी कोणी सांगितलं तरी आपल्याला पण हाच प्रश्न पडेल ना, की देवाला माती द्यायची, ती पायाने रगडून कशी द्यायची? पण कृष्णाचं म्हणणं हेच, मला पायाने रगडलेली माती पाहिजे, तिच्यात मग पाणी घालवून थोडंसं पातळ लेप करून तो मी लावीन, मग मला बरं वाटेल. मग द्वारकेत पण कोणी नाही, म्हणजे कोणी बोलायलाच तयार नाही की आम्ही देऊ म्हणून. मथुरेत कोणी नाही. असते असते ही बातमी गोकुळात गेली. त्या गोपिकांना समजलं की कृष्णाला बरं नाही, आणि कृष्णाला बरं नाही कळल्यानंतर हाच एक आकांत झाला त्यांच्याकडे. अरे, कृष्णाला बरं नाही, बरं नाही, बरं नाही. मग त्याच्यावर उपाय काय? तर उपाय हाच की त्याच्या भक्ताने आपल्या पायाखालची माती अशी रगडून रगडून बारीक करून ती द्यावी. मग त्याच्यात तो पाणी घालून तो लेप लावायचा. पण ते लोक म्हणतात, एवढंच ना, फक्त मातीच हवे ना पायाने रगडलेली? देतो ना, आम्ही देतो. कृष्णाला बरं वाटू दे, फक्त कृष्णाला बरं वाटू दे. आम्हाला नरक मिळू दे, नाही तर आणखीन काय रवरव नरक मिळू दे, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला नरक मिळाल्याची पर्वा नाही, माझ्या कृष्णाला फक्त बरं वाटू दे. आणि त्या लोकांनी सगळ्यांनी आपल्या पायाखालची माती अशी रगड 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 रगडली, आणि कितीतरी बैलगाड्या भरून ती माती त्यांनी द्वारकेला पाठवली. आणि वर निरोप दिला की आणखीन माती हवी असेल तर बोल कृष्णा, आम्ही तुझ्यासाठी नरकात पण जायला तयार आहोत, आम्हाला पर्वा नाही नरकाची. तेव्हा कृष्ण हसतन रुक्मिणीला बोलतो, बघितलंस काय प्रेम आहे ते, त्यांना नरकाची पण पर्वा नाहीये. का मी त्या गोपिकांवर प्रेम नको करू? आणि ती माती म्हणजे आजचं गोपीचंदन, त्याला आपण गोपीचंदन म्हणतो. कृष्णाने त्याला गोपीचंदन हे नाव दिलं. त्या गोपिकांकडून आलेली ती माती होती, ती माती म्हणजे गोपीचंदन. किती त्यांनी कृष्णावर प्रेम केलं बघा. असं प्रेम केल्यानंतर का नाही तो देव पण त्यांच्यावर प्रेम करणार? तर बाळांनो, आजची गोष्ट कशी वाटली, आवडली की नाही आवडली, मला जरूर कमेंट करून कळवा. आणखीन गोष्टी हव्या जरूर कळवा, मग मी तुम्हाला त्या जरूर सांगेन. गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.